आनंदवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदासाठी आमंत्रित केले ते एसएससी आंबेरी संघाला. या सामन्यासाठी मेन पंच संदीप धुरसर आणि स्क्वेअर लेग पंच प्रशांत बाबल. तर माझ्यासोबत स्कोरिंगचं काम करतोय वसंत कोळंबकर आणि सोबत संकेत कुबल आणि लाईव्ह स्कोरिंगचं काम करतायत पराडकर सर. हॅलो निलेश बाटले आहे ते पुराचे ना नाना ए आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू होतोय तो म्हणजे एसएससी आंबेरी विरुद्ध विठ्ठल रखुमाई आनंदवाडी. सलामीचं षटक घेऊन येतोय निलेश पोसम, तर त्याच्यासमोर सलामीची जोडी मैदानात येते ती विकी जुवाटकर आणि शशांक. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं चल आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय निलेश पोसम.
पहिल्या षटकातील पहिला चेंडू समोर राहतो डावकुरी हातीचा फलंदाज विकी हुक केलेला चेंडू झेल उडतो आणि सुरेख झेल टिपला जातोय तो अभिजित मुंगेकर याच्या आणि 0 या धावसंख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय तो विकी आंबेरी संघाला बसतोय पहिला धक्का 0 या धावसंख्येवर एक सफलता आपल्या खात्यात जमा करतोय निलेश संघाला एक सफलता मिळवून देतोय 1-0 अशी धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएसए आंबेरी संघ पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवतोय तो निलेश पोसम तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान आमच्या हिमालय क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडू आदरणीय श्रीकृष्ण कोळंबकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आमच्या हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती निलेश पोसम याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा बसतोय तो एसएसए आंबेरी संघाला आणि आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने नवीन फलंदाज येतोय रोहन सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पुढील चेंडू असेल निलेशाचा समोर असेल तो रोहन सुरेख फटका निश्चितच चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय 4 धावांसाठी रोहनच्या बॅट मधून निघालेला पहिला असा खणखणीत चौकार सुरेख फलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र विक घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकून समाचार घेतोय तो रोहन निलेशाचा एक गडी बाद 4 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते इथे एसएसए आंबेरी संघाचे पुढील चेंडू असेल निलेशाचा समोर असेल तो हुक करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची कडा घेऊन विसावतो विकेट किपरच्या हातात विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपला जातोय आणि संघाला बसतोय दुसरा धक्का 4 या धावसंख्येवर रोहन याच्या रूपात रोहन झेल बांधून तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय तो मात्र चेतन रोहन पडेलकर याच्यासाठी उमेश तारी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय रोहन यांनी घेऊन जायचंय नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या दिशेने चेतन तर त्याच्या समोर आहे गोलंदाज निलेश पोसम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून पुढील चेंडू असेल सुरेख चेंडू हुक करण्याचा प्रयत्न चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही हलकसं अपील केलं जातंय अपील फेटाळून लावलं जातंय पंचांवर कोणताही परिणाम होत नाही परिणामी चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 4 एसएसए आंबेरी संघ पहिलं षटक प्रगती पथावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती आपल्याला स्कोर बुक वरती एसएसए आंबेरी संघाचा पुढील चेंडू असेल निलेशाचा सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला जातोय चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण होतोय परंतु एक धाव निश्चित दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत एका धावने निश्चित संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 2 गडी बाद 5 नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएसए आंबेरी संघ पुढील चेंडू असेल तो निलेशाचा आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राइक एंडच्या दिशेने दिसतोय तो आपल्याला शशांक एक अष्टपैलू खेळाडू एसएसए आंबेरी संघाचा याच्या बॅटमधून निश्चितच जर हा मैदानावरती उभा राहिला तर षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू सुरेख चेंडू पण गलीच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय चेंडू निश्चितच सीमा रेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी या 4 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 9 वरती 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एसएसए आंबेरी संघ सुरेख शशांक यशासाठी सुद्धा उमेश
तारे यांच्याकडून रोख रुपये 100 रुपयांचं पारितोषिक शशांक साठी. धन्यवाद सर. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय गणेश कुबल, तर त्याच्या समोर असेल चेतन. प्रशांत 2 मिनिटं. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. गोलंदाजीची धुरा सांभाळतो आता मात्र गणेश कुबल. याच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल, समोर आहे तो चेतन. सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या सुरेख चेंडू फेकतोय गणेश कुबल. चेंडू जातोय निर्धाव यष्टन मागे. यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गणेशकडे. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल तो चेतन. सुरेख चेंडू, सुरेख फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय वासुदेव मुणगेकर यांचं, परंतु दोन्ही फलंदाज या चेंडूवरती एक धाव निश्चित घेतलं जातंय. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात म्हणजे 10. 2 गडी बाद 10 धावसंख्या स्कोर बुक वर पाहायला मिळते आपल्याला एसएससी आंबेरी संघाची. पुढील चेंडू असेल आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने येतोय एक अष्टपैलू खेळाडू शशांक. मी बोललो हा जर मैदानावरती उभा राहिला तर त्याची निश्चितच बॅटच्या माध्यमातून षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. हा चेंडू बऱ्याच ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा पंच प्रशांत बाबल दोन्ही हात समांतर करून वाईटची खूण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 11 वरती. 2 गडी बाद 11 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती एसएससी आंबेरी संघाची. पुढील चेंडू असेल तो गणेश कुबल. याचा खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. गणेश टू शशांक. असा सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने उकललाय. चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार शशांकच्या बॅट मधून येतोय. या षटक संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 17 वरती. 2 गडी बाद 17 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती आपल्याला षटकारासाठी उमेश तारी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक येतोय शशांक साठी. गणेश एक सुरेख फटका पाहायला मिळतोय तो शशांकच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश. खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. हा सुद्धा फुलटच प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेतन नकार देतोय. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 18 वरती. 2 गडी बाद 18 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावल्यानंतर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती शशांक आणि चेतन याची. हा सुद्धा सुरेख फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धाव निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 19 वरती. 2 गडी बाद 19 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती एसएससी आंबेरी संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आता मात्र घणाघाती फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने शशांक. शशांक टू गणेश असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गणेश आणि खेळण्यासाठी सज्ज असेल एक आक्रमक शैलीचा फलंदाज एसएससी आंबेरे संघाचा शशांक. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव निश्चितच पूर्ण करताय दोन्ही फलंदाज क्रीज वरती सुरक्षित आणि एका धाव निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 20 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपले तब्बल 2 गडी गमावून 20 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एसएससी आंबेरे संघाची. तर संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो शिवराज कोयंडे. तर त्याच्या समोर असेल आक्रमक शैलीचा फलंदाज शशांक. सलामीवर अजूनही क्रीज मध्ये सुरक्षित. मी सांगितल्याप्रमाणे या खेळाडूमध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची आणि ते त्याने सिद्ध करून दाखवलंय. 1 षटकार 2 चौकाराच्या साहाय्याने. चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 12 या धावसंख्येवर खेळतोय तो शशांक. शिवराज याचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील डावकुऱ्या हातीचा गोलंदाज हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही. वाईडची दाद मागितली जाते परंतु पंच धुरसर दात फेटाळून लावताय. चेंडू जातोय निर्धाव. परिणामी धावसंख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 20. सुरेख गोलंदाजी डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज शिवराज. थोडस रनअप मध्ये काहीतरी चूक होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी दोन्ही संघ हे तुल्यबळ. सुरेख फटका आखूड पद्धतीचा चेंडू हुक केलाय. चेंडू निश्चित जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दुसरा खणखणीत षटकार येतोय शशांकच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. या 6 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 26 वरती. 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरे संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो शिवराज कोयंडे. तर समोर आहे शशांक. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकाटून दिलाय. चेंडू जातोय स्टँड मध्ये 6 धावांसाठी. या षटकाराच्या सहाय्याने निश्चितच संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय. आणि आता मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे ते उमेश तारे यांच्याकडून. बत्तीस अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपले तब्बल 2 गडी गमावल्यानंतर शशांकने आपल्या हाती धुरा सांभाळत 1 हाती किल्ला लढवला आणि 32 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली. पुढील चेंडू हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू बॅटची इथं मात्र शशांकची खेळी संपुष्टात येते आणि संकेत मुंडगेकरच्या माध्यमातून सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळते आणि झेल बांधून तंबूमध्ये परततोय तो शशांक. सुरेख फलंदाजी करून आपल्या संघासाठी 1 हाती. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय पवन. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आपल्याला शशांकच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी करून झेल बांधून तंबूमध्ये परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय तो पवन. तर समोर हा गोलंदाज आहे तो शिवराज. सुरेख फटका. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण केले जाते. सुरेख अचूक असं धावची दोन्ही फलंदाजामध्ये बॅग होते आणि 2 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 34 वरती. 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ पुढील चेंडू असेल तो शिवराजचा खेळण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. खणखणीत असा षटकार, या षटकाराच्या साहाय्याने 40 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर एसएससी आंबेरी संघ. पवन साठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक येते. आता मात्र हाणामारीचं शेवटचं षटक असेल आणि या 6 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत चेतन आणि पवन. बंधूंची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पवन आणि चेतन दोन्ही बंधू आणि या 6 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देतात आपल्या संघासाठी पाहायचंय. आई भैराई दे केरवाडा आणि तुफान निवतीच्या संघ नायकाने ही इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघ नायकाने 44 अशी धावसंख्या. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय सचिन मुंडगेकर. तर समोर आहे फलंदाज चेतन आणि पवन दोन्ही बंधू मैदानावरती पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू, आखूड पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 3 गडी बाद 44. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होते खेळण्यासाठी चेतन. तर समोर आहे फुल टॉस प्रकारचा चेंडू, पुरेपूर हुक केलाय. चेंडू निश्चित जाईल सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी अर्धशतक फलकावर लावलं जाते ते एसएससी आंबेरी संघाची, ज्या संघाची एकेकाळी 2 गडी बाद निर्दय अवस्था असताना शशांकने सुरेख फलंदाजी केली आणि त्यानंतर या दोन्ही बंधूंनी सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी. सुरेख फंडू झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल काही टिपू शकत नाही. थोडस गाचा क्षेत्ररक्षण होतंय. गाचा क्षेत्ररक्षणाचा नक्कीच फायदा उठवला जातोय दोन्ही बंधूकडे आणि 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही बंधूंकडून. या 2 धावांनी निश्चित संघ पोहोचतोय 52 वरती. 3 गडी बाद 52 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूंवर कितपत धावांचं योगदान देत आहेत दोन्ही बंधू. सुरेख फटका पॉइंटच्या आणि कोरच्या दिशेने येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि या क्षेत्ररक्षणाचं एकच धाव वाचवण्यात यशस्वी होतोय तो. या चेंडूवरती मिळत आहेत फक्त 3 धावा. 3 धावांनी संघ पोहोचतोय 55 वरती. 3 गडी बाद 55 अशी धावसंख्या. सुरेख धावसंख्या म्हणावी लागेल ती आंबेरी संघाची. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख चेंडू, वासूच्या डोक्यावरून चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण केला जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि 2 धावांवरती तिसरी धाव घेण्याच्या नादात पवन धावची 2 तंबूमध्ये परतोय. संघाला बसतोय 4था धक्का. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 4 गडी गमावून 57 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली आणि 58 धावांचं उद्दिष्ट येते VRCC आनंदवाडी संघासमोर. केरवाडा संघाचा संघनायक आणि तुफान निवती संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला सामना एसएससी आंबेरी विरुद्ध
VRCC आनंदवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं ते आंबेरे संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये तब्बल आपले 4 गडी गमावून 57 अशी धावसंख्या उभी केली आणि 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते आनंदवाडी संघासमोर. आंबेरे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय तर आनंदवाडी संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. शशांकच्या माध्यमातून सुंदर खेळी पाहायला मिळाली आपल्याला मैदानावरती. ज्यावेळी आंबेरे संघाचे 2 गडी बाद होते त्यावेळी शशांकने आपल्या अतिधुरा घेत एका अतिधुरा सांभाळल्या आणि त्यानंतर चेतन आणि पवन या दोन्ही बंधूंनी धुरा सांभाळत 57 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली आणि 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते आनंदवाडी संघासमोर. केरवाडा संघ आणि तुपान निवते संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित क्रिकेट स्पर्धा सन 2025 या स्पर्धेतला हा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. दुसरा सामना जो होणार आहे तो आई भैराई देवी केरवाडा आणि तुफान निवती दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी पैलूंमध्ये यायचं आहे. या ठिकाणी या मंडळासाठी आमचे एक देणगी येते आहे. कैलासवासी सकाराम अर्जुन जुरत यांच्या स्मरणार्थ वडाळा विभाग गाबी समाज यांच्याकडून 5,555 रुपयांची देणगी या ठिकाणी आलेली आहे. आम्ही हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे खेळाडू आणि समालोचक निलेश ढोके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपला माईक सांभाळायचा आहे. पंचांनी सामना लगेच सुरू करायचा आहे. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हिमालय क्रिकेट संघ मोरवे
आयोजित भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा गाभित समाज मर्यादित 2025 आज या स्वर्गीय दिबा पाटील मैदानावरती कामोठे येथे शनिवार दिनांक 11 जानेवारी आणि रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये इथे संपन्न होतीये। आपण पाहिलं सकाळी या ठिकाणी उद्घाटन झालं, औपचारिक उद्घाटन या स्पर्धेचा पार पडला। यासाठी मुंबई स्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच आज सकाळी गाव पातळीवरून जवळजवळ 25 ते 30 कार्यकर्ते हे हिमालय मोरेवाडी क्रिकेट संघ ची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या कामोठेच्या मैदानावरती दाखल झालेत। मी सर्वांचं या स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि पहिल्या वेळेला या स्पर्धेचा सामना चालू आहे तो VRCC आनंदवाडी विरुद्ध ACC आंबेरी, म्हणजे देवगड तालुक्यातील हे दोन बलाढ्य संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना आंबेरी या संघाला 57 धावांचा या ठिकाणी धाव संख्येवरती रोखण्यात यशस्वी ठरलेत ते VRCC आनंदवाडी या संघाचे सर्व खेळाडू। आणि जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती उतरलेला VRCC आनंदवाडी हा संघ सज्ज होतोय। दरम्यान पंच पप्पू बाबल यांचा इशारा मिळतोय, सामन्याला सुरुवात होते। पहिला वेळेला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय ACC आंबेरी या संघाच्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने 4 ते 5 पावलांचा शॉट रनअप घेऊन एक वेगवान गोलंदाज सज्ज होतोय। समोर येतो निलेश पोसम। पुढील सामन्याचं नाणेफेक होईल आई भैरवी देवी केरवाडा विरुद्ध तुफान नेवती। दोन्ही संघाचे संघनायक प्लीज या। पहिला वेळेला चेंडू शॉर्ट टर्म पूल या ठिकाणी पाहायला मिळतो। शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतोय तो अनुभवी फलंदाज निलेश पोसम आणि 4 धावांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय तो निलेश। हा चेंडू आपण टाकू शकत नाही कारण की बायचे आपल्याला 2 क्षेत्ररक्षक फक्त क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात आणि गोलंदाजाने 2 क्षेत्ररक्षक बाहेर काढलेत ते म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ। आणि त्यामुळे ओव्हरपिच चेंडू किंवा ब्लॉक होल बद्दल चेंडू या ठिकाणी नक्कीच कारगर ठरू शकतो। मात्र या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडूला समाचार घेतोय तो निलेश पोसम, एक अनुभवी खेळाडू आहे। गाव पातळीवरती बरेच वर्ष क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला एक स्क्वेअर कट पद्धतीने खेळला जातो। चेंडू जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार पाहायला मिळतो तो निलेश पोसम यांच्या बॅटमधून। मी म्हटलं होतं निलेश पोसम VRCC आनंदवाडी देवगड या संघाचा एक मोठा खेळाडू। गाव पातळीवरती गेली कित्येक वर्ष या खेळाडूने क्रिकेटचा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोलबाला ज्या खेळाडूचा होता तोच निलेश पोसम आता मुंबई पोलीस मध्ये या ठिकाणी कार्यरत आहे। राज पोसम आणि दिवेश पोसम हे 2 बंधू नक्कीच या सर्व खेळाडूंची माहिती नंतर पुढील काळामध्ये देईल। पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला, त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते। संघाची धावसंख्या होते ती 9 धावा। उमेश तारी यांच्याकडून एक पारितोषिक या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला प्राप्त होते। प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक असेल। प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय उमेश तारी यांच्याकडून। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःवरती थोडेसे नाराज दिसतात कारण की एक चांगला चेंडू होता, समाचार घेण्याची संधी होती। मात्र या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। बाकीचे षटकार चेतन या ठिकाणी पूर्ण करतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते। पुन्हा एकदा स्लोअर पिच चेंडू या ठिकाणी चेंडूला उडवले, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर। काऊ खोड दिशेने एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, माफ करा चौकार। या ठिकाणी VRCC आनंदवाडी या संघाच्या गोटामध्ये आपण पाहतो विदर्भ पराडकर, मयूर सारखे मोठे खेळाडू आणि वासुदेव मुनगेकर यांसारखे अष्टपैलू खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा सुद्धा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आता मैदानावरती सलामीची जोडी आपलं काम पुरेपूर श्रीकृष्ण कोळंबकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। मी विनंती करतोय कोळंबकर सरांना की आपण ही नाणेफेक करावी। या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये आमचे आनंद कोळंबकर या ठिकाणी आहेत स्वतः। पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उडवला कव्हरच्या विषय, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असणार, चेंडू जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। कणकणीत चौकार, या ओव्हर मधला हा 3रा चौकार, माफ करा 4था चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान पंचांचा इशारा मिळतोय, षटकाची समाप्ती होते। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
17 धावा. पहिल्या वेळेला षटकाचा म्हणजे सर्कलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 17 धावा तब्बल फलकावरती पाहायला मिळतात. 57 धावांचं आव्हान असेल ते VRCC आनंदवाडी या संघाला, आणि ते आव्हान तुफान निवती या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी आई भैराई देवी केरवाडा या संघाला विनंती करेन की आपण आपली सलामीची जोडी तयार ठेवायची. अठरा चेंडू आणि 41 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आपले गुणलेखक या ठिकाणी कोळंबकर या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती पुरवतायत. 18 चेंडू आणि 41 धावा. स्क्रीनवरती आपण पाहतोय भावेश पवार यांचाच या ठिकाणी एक डमी खेळाडू म्हणजे भावेश मेहतर, गाभित समाजाचा एक मोठा खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहतोय. मयूर जुवाटकर या ठिकाणी त्यांना थोडासा कानमंत्र देतात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय पवन पडेलकर. एक अष्टपैलू खेळाडू आहे पवन, चांगला खेळ खेळतो वारंवार. समोर निलेश पोसम, सुंदर चेंडू या ठिकाणी कट केला जातोय. पॉइंट क्षेत्ररक्षण होते. एक धाव तर सहजगत्या पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18 धावा. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू हवेमध्ये पाहायचे. 3 क्षेत्ररक्षक झेल खाली येतात मात्र झेल काही होत नाहीये. दुसरी धाव देखील घ्यायचा धोका पत्करला जातो आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. निलेश पोसम स्वतः या ठिकाणी कॉलवर होते आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी थोडासा ओव्हरथ्रो झाला आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पवन पडेलकर एक अष्टपैलू खेळाडू SSC आंबेरी या संघाचा आपल्याला वैयक्तिक कोट्यातला पहिल्या आणि संघाच्या वतीने दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, त्यानंतर मात्र पवन याला थोडंसं कमबॅक करावं लागेल कारण की धावसंख्या आहे ती 57-58 धावांचा पाठलाग करायचा आहे VRCC आनंदवाडी या संघाला. सुंदर चेंडू, ब्लॉक होल पोगा चेंडू, सुंदर अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि या चेंडूवरती निलेश पोसम सर यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची गणना बऱ्याचशा कालावधीनंतर केली जाते. धावसंख्या मात्र स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. SSC आंबेरी विरुद्ध VRCC आनंदवाडी या दोन संघांमध्ये तुल्यबळ संघ. पुन्हा एकदा चेंडू येतो सीमारेषे दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र केलं जाते त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक हेमंत याच्याकडून आणि चेंडूची परतफेक होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात निलेश पोसम यांच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवण्यात यशस्वी ठरतोय तो हेमंत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. VRCC आनंदवाडी विरुद्ध SSC आंबेरी देवगड तालुक्यातील 2 नामवंत संघांमध्ये चाललेला हा आजच्या दिवसातला पहिलाच सामना. सुंदर चेंडू या ठिकाणी थर्ड मॅनला चेंडू जातोय. फुटबॉल थोडासा पाहायला मिळतो आपल्याला. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू परतफेक होईपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 24 धावा म्हणजे तब्बल 2 डझन धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चेतन पडेलकर आणि पवन पडेलकर हे 2 या ठिकाणी चांगले खेळाडू आहेत. SSC आंबेरी या संघाच्या वतीने खेळत असतात. संदीप पराडकर आपण स्क्रीनवरती पाहतोय. गाभित समाजातले एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तोच खेळाडू पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. समोर आहे तो पवन. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि थर्ड मॅनच्या क्षेत्राला चकवून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. अतिशय चपळ अशी आउटफील्ड असलेलं हे मैदान आपण पाहतोय. मी गेल्या वर्षी या मैदानावरती या ठिकाणी लाईट व्यवस्था नव्हती मात्र आज आपण 4ही बाजूला पाहतोय म्हणजे डे नाईट क्रीडा स्पर्धा सुद्धा या मैदानावरती भविष्यात आपल्याला पाहायला मिळतील. पाणी बॉटल या ठिकाणी 12 चेंडू आणि 30 धावा. गणेश कुबल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 30 धावा या ठिकाणी. टायमर चालू आहे या ठिकाणी. विनंती असेल दोन्ही संघातील खेळाडूंना जर आपण वेळेच्या तुम्हाला जी निर्धारित वेळ दिली आहे त्या वेळेपेक्षा जास्त जर अवधी तुम्ही घेतलात तर तुम्हाला नक्कीच पेनल्टी असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे कारण की हे सर्व नियम
सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या आयोजकांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, त्याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. यानंतर जे सामने होणार आहेत त्या खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की वेळेचं बंधन आहे आणि ते बंधन आपण पाळलंच पाहिजे. आणि अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण गाभित समाजाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष पाहतो. आणि हिमालय क्रिकेट संघ मोरळवाडी हे एक मोठं मंडळ आहे. गाव पातळीवरती गेली कित्येक दशक या मंडळाने आपला नावाचा दबदबा, आपल्या खेळाडूंचा दबदबा या ठिकाणी. बॉलरचं नाव सांगायचंय हेमंत, ज्याने इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तोच हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. 20 ते 25 पावलांचा लॉंग रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच चेंडू अतिशय वेगवान चेंडू टाकला गेला, मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आणि पंच पप्पू बाबल या चेंडूला दंडित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 29 अशी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. संकेत कुबल आपण पाहतोय स्क्रीनवरती. मॅनेजमेंट मधील एक महत्वाचं नाव आहे. सुंदर चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू, एक मोठा फटका. या ठिकाणी थोडासा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये निलेश पोसम नावाचा पहिला गडी बाद होतोय. स्वतः संघाला एक गारद होतोय तो 29 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज जातोय तो मयूर. मयूर हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. गाव पातळीवरती असेल किंवा मुंबईवरती आपण खेळत असताना अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघासाठी ज्या वेळेला आवश्यकता होती त्या वेळेला मयूर याच्या बॅट मधून धावांची बरसात आपण पाहिली आहे. आणि तोच मयूर मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. समीकरण बदलतंय. या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाच्या समोरच टायमर चालू आहे. सर्व खेळाडूंना दिसण्यासाठी तो टायमर ठेवलाय. आपण सर्वांनी त्या टायमर कडे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि आपला खेळ कमीत कमी वेळेत म्हणजे जी निर्धारित वेळ दिली आहे त्या वेळेतच पूर्ण होईल याची दक्षता घ्या, जेणेकरून मंडळाला तुम्हाला काहीतरी पेनल्टी लावावी अशी वेळ या ठिकाणी आमच्या मंडळावरती येणार नाही याची आपण खबरदारी घ्या. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो हेमंत. समोर आहे तो नवीन गेलेला फलंदाज मयूर. सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला उडवतोय. चेंडू येतो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. गेल्या पहिल्या चेंडूचा समाचार. मयूर आहे मी म्हटल्याप्रमाणे मोठा खेळाडू आहे. आपल्या नावाला साजेशी अशी खेळी साकारताना पाहायला मिळतोय तो मयूर. मोठा फटका, एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 23 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलते. आता मात्र थोडासा मागडा ठरतो की काय हेमंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी ठोकला तो मयूर याने. दरम्यान पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटतोय. चेंडू जातोय डाव्या विडच्या खूपच बाहेरून. पंजाब टू हरियाणा अशी गणना करणारा हा चेंडू या ठिकाणी पंचांकडून दंडित केले जाते. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 36 धावा. पुन्हा एकदा हेमंत ओव्हर पिच चेंडू. या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न दिसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र थ्रो खराब केला आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडंसं या ठिकाणी नाराज दिसतात स्वतः गोलंदाज कारण की स्ट्राईक ज्या वेळेला मित्रांनो चेंज होते त्यावेळेला नवीन फलंदाज मैदानावरती ज्या ठिकाणी येतो त्यावेळेला थोडासा दबावाखाली असतो. मयूर हा पहिला षटकार त्याने मारलाय त्यामुळे तो थोडासा त्याचा कॉन्फिडन्स हाय असेल आणि पाहायचंय हेमंत त्याच्या पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू, नक्कीच कौतुक करावं लागेल या चेंडूचा. ब्लॉक होल चेंडू होता. दुसरी धाव देखील चपळाईने पूर्ण करतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात. सुंदर रनिंग अँड बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. मैदानावरती आपल्याला 2 धावांची लहर पाहायला मिळाली. भावेश मेहतर आपल्याला विनंती आहे आपण इथे यायचंय. तुफान निवती या संघाचा संघनायक भावेश मेहतर प्लीज आपण या. आपली आवश्यकता आहे. थोडस या ठिकाणी आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा मयूर. समोर आहे तो हेमंत. आपण सामन्याकडे वळतोय. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी एक जीवनदान मयूरला मिळते आणि मयूर सारख्या मोठ्या खेळाडूचा झेल तुम्ही या ठिकाणी सोडू शकत नाही मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट असेल, एका मोठ्या खेळाडूचा झेल ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला तो खेळाडू
कोणत्या प्रकारचं या ठिकाणी तांडव मैदानावरती करू शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना असेलच. पुन्हा एकदा आणि तेच तांडव आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळतो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आणि दरम्यान षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि धाव संख्या होते ती 48. 6 चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता होती. आई भैरावी देवी केरवाडा आणि तुफान निवती या संघाने आपले क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचंय. आणि आई भैरावी देवी केरवाडा या संघाला सुद्धा विनंती असेल आपण आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानावरती तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर जो सामना होणार आहे तो महाराजा तारकर्ली विरुद्ध वडपवाडी क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले जे प्लेइंग खेळाडू आहेत त्यांची लिस्ट आणून द्यायची आहे. त्यांचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. आधार कार्ड त्यांचं चेक करायचं आहे. त्यानंतर नाणेफेक केली जाईल याची आपण नोंद घ्या. दरम्यान आपण सामन्याकडे वळूया. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. 6 चेंडू आणि 10 धावा. एक मोठी जबाबदारी असेल ती या नवीन खेळाडूच्या खांद्यावरती. गोलंदाज आहे उमेश येरागी सर. या ठिकाणी स्क्रीनवरती नेवल डॉकयार्ड मालवण देवबागचे एक मोठे नावाजलेले खेळाडू. गाव पातळीवरती क्रिकेट त्यांनी गाजवलं होतं. त्यानंतर मुंबईला आले. नेवल डॉकयार्ड मध्ये दाखल झाले आणि आज या गाभी समाज क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा उमेश येरागी सर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत. पहिला चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस म्हणावा लागेल. बॅटची कडा घेऊन चेंडू दिशा बदलतोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षक हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतो. या ठिकाणी सलामीला फलंदाज मैदानात परततोय. नवीन फलंदाज जातोय तो विदर्भ पराडकर. निलेश काय सांगशील या मॅच बद्दल? नक्कीच 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाला आणि 5 चेंडू 10 धावा. पाहायचंय नक्कीच रंगत येईल या सामन्याला. एक विनंती आहे कमिटीच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून ज्यांचं आधार कार्ड नसेल ID कार्ड नसेल त्यांना खेळण्यापासून या ठिकाणी दंडित केलं जात आहे. म्हणजे आपल्याला खेळता येणार नाही. आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता मात्र या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि स्ट्राईक चेंज झाली. विदर्भ या ठिकाणी स्ट्राईकला होता आणि मयूर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण की मयूर याच्या बॅट मधून आपण 2 मोठे फटके पाहिले होते. 4 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण पाहायला मिळत आहे. चार चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर वेगवान चेंडू. या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय चैतन्याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते 3 चेंडू 9 धावा. मी नक्कीच म्हटलं होतं की रंगत येईल या मॅचला. 3 चेंडू आणि 9 धावा. विजयाचं समीकरण बदललं जाते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि हुक करतोय चेंडू. चेंडू निश्चितच जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी खणखणीत 7 चेंडू मध्ये 24 धावांची दमदार खेळी 3 षटकाराच्या साहाय्याने पाहायला मिळते. ती मयूरच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन. 2 चेंडू आणि 3 धावा. विजयाचं समीकरण बदललं जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 3 धावा. हा सुद्धा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि चेंडू निश्चितच सीमा रेषा बाहेर जातोय 6 धावांसाठी आणि खणखणीत षटकाराच्या साहाय्याने विजयश्री प्राप्त करतोय तो VRCC आनंदवाडी संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन.